इस वक्त की बड़ी खबर आपको बता दें, अंबरनाथ पूर्व केबिन रोड स्थित कार्यालय में आज 10:40 भाजपा के पूर्व नगर सेवक रोहित दास महड़िक और उनके पिता वरिष्ठ समाज सेवक राजू मोतीराम महड़िक पर जानलेवा हमला किया गया। तस्वीरों के माध्यम से आप देख सकते हैं कि घटना कार्यालय परिसर में हुई, जिसकी पूरी तस्वीरें सीसीटीवी कैमरे में कैद हो चुकी है। यह हमला न केवल एक जनप्रतिनिधि पर किया गया, बल्कि इससे आम नागरिकों की सुरक्षा पर भी गंभीर सवाल खड़े हो गए हैं। जब एक नगर सेवक ही सुरक्षित नहीं है तो आम जनता की सुरक्षा कैसे सुनिश्चित की जा सकती है। अब देखना यह होगा कि पुलिस प्रशासन इस गंभीर घटना पर क्या सख्त कार्रवाई करती है। मी माजी नगरसेवक रोहित राजू महाडिक आज दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी साधारण 10:30 ते 11:45 दरम्यान मी घरी गेलो असल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी मी आणि माझे वडील घरी गेलो। त्यानंतर काही अज्ञात 10 ते 11, 12 ते 15 लोक येऊन माझ्या कार्यालयात तलवार घेऊन तोडफोड केली। आम्हाला जीवे मारण्याचं कुठेतरी षडयंत्र रचून त्यांनी हे कटस्थान केलेलं आहे। आमच्या ऑफिसमध्ये काम करणारा कृष्णा गुप्ता नावाचा कार्यकर्ता आहे आमचा, त्याला पण जीवे मारण्यापासून तो वाचलेला आहे। कुठेतरी समाजसेवा आणि कुठेतरी मी चांगले काम करतोय त्याच्यापासून मनात राग ठेवून हे षडयंत्र रचलं जातंय। कोणीतरी हे षडयंत्र रचले तर माझी हीच विनंती आहे गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना आणि पोलीस व्यवस्थांना की लवकरात लवकर हे जे अज्ञात 10 ते 15 आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर तुम्ही अटक करून कठोर ते कठोर कारवाई करावी। आणि असंच जर आमच्यापर्यंत जर जीवे मारण्यासाठी तलवारी घेऊन सामान्य नागरिकांना काय होईल जर आमच्यापर्यंत हे लोक असे करतायत तर? तुम्हाला कोणावर याच्यावर डाऊट आहे का की कोणी हमला केला का? नाही, तीन लोकांनी मास्क लावून आलेले होते, तर कोणाचा चेहरा अजूनपर्यंत दिसला नाही आम्हाला त्यात। तर ते चौकशी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली का? नाही, ह्याच्या अगोदर आम्ही तर काही तक्रार कोणाबद्दल केलेली नाही, आमचा कोणाशी काही वाद नाहीये। तर काही कोणी जर समाजसेवाच्या मार्फत म्हणजे आम्ही समाजसेवा करतोय, विकास कामं करतोय, ते जर राग ठेवून कोणीतरी षडयंत्र रचला असेल ते सांगता येत नाही। पण जीवे मारण्यासाठी आम्हाला आलेले हे तर निष्पन्न होतंय, कारण की 10 ते 12 जण तलवारी हातात घेऊन सरेआम तुम्ही बघू शकता व्हिडिओ फुटेज मध्ये पण पूर्ण काच फोडलेली आहे। सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे अवेलेबल आहेत, ते आम्ही जेवढे आपले पत्रकार बंधू आहेत तुमच्यापर्यंत उपलब्ध करून पोलिसांनी येऊन बघून गेलेले आहेत। आता आम्ही पुढचं पोलिसांचं आता सहकार्य तर बघू। आता हे जे आम्ही तर कंप्लेंट केल्यानंतर किती दिवस टायमात करतायत, तर पोलिसांनी मनावर घेतलं तर लगेच कारवाई होऊ शकते। माझी नगरसेवक आहेत, तर तुम्ही इकडच्या आमदारांना कळवलं का? नाही, अजूनपर्यंत आम्ही कोणालाच कळवलं नाहीये, कारण की घटना घडून आता साधारण अर्धा तास झालाय। आम्हीच आमच्या गोंधळात होतो, आम्ही घरी जीवावर बेतलेला आहे, तर तुम्ही आमदारांच्या कानावर घातलं का विषय? हा, आता आम्ही आमदारांना पण सांगणार आहोत, वरिष्ठांना पण सांगणार आहोत, मुख्यमंत्र्यांपर्यंत ही गोष्ट आम्ही पोहोचवणार आहोत, कारण की आम्हीच बीजेपीचे नगरसेवक असून आमच्यावरती जर हे जीवे मारण्याचे हल्ले होत आहेत तर सर्वसाधारण नागरिकांना काय होईल? पुढे तुम्ही उद्या या बाबतीत काय पोलिसांना विचारल्यानंतर काय प्रेस कॉन्फरन्स वगैरे? तर पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचं राखण करून लवकरात लवकर जर काही ऍक्शन नाही घेतली तर आम्ही सगळे जेवढे भाजपचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, आम्ही लवकरात लवकर मग ठोस मोर्चा घेऊन पोलीस स्टेशनवरती आम्ही जाऊ आणि त्यांना विचारण्यात येईल। आणि आम्ही जर जमलं तर आम्ही रिक्षा युनियन आमचं बी कॅबिनचं हे रिक्षा पण आंदोलनात आम्ही रिक्षा पण बंद करू। स्पीड न्यूज भारत।